पिंगळेंच्या नेतृत्वात झाली आहे, त्यांच्याशी देखील बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. डीसीपी निखिल पिंगळे सर सध्या आपल्या सोबत आहेत, ज्यांच्या अंडर हे सगळं ऑपरेशन सुरू होतं. सर, आपण आरोपीला अटक केलंय. आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपासासाठी त्याला आता आपण स्वारगेट पोलीस स्टेशन जिथं तपास चालू आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तिथून तपास तो चालणार आहे. सर, म्हणजे तो गेले 3 दिवस याच गावामध्ये होता? प्राथमिकदृष्ट्या तरी असं दिसून येते. आता पुढील तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की तो कुठं होता, काय करत होता आणि काय काय केलं त्यांनी या काही 3 दिवसांमध्ये. सर, तो 2 दिवस शेतामध्ये झोपत होता, कारण काही कपडे देखील मिळालेत त्याचे. आपल्याला अशी प्राथमिक माहिती आहे, परंतु खात्रीशीररित्या तसं आत्ता सांगता येणं चुकीचं ठरेल. सर, काही वेळापूर्वी तो एकाच्या घरी पाणी मागण्यासाठी पिण्यासाठी आला होता, बाटली दिली त्यांनी. आत्ता मी याच्याबद्दल काही भाष्य करत नाही. आपण तो त्याच्याशी जेव्हा इंट्रोगेशन करू त्यावेळी याच्याबद्दल अशी प्राथमिक माहिती आहे. अशी एक प्राथमिक माहिती आहे की आपल्याला त्या पद्धतीनेच त्याच्याबद्दलची माहिती प्राप्त झालेली. सर, गावातील लोकांनी, मुलांनी खूप मदत केली. आपण बघतोय आता गावकऱ्यांनीच खरं तर हा सगळा जो काही प्रयास होता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. सगळ्या पोलीस प्रशासनाला त्यांनी खरंच मदत केली, त्यांना सलाम आहे. खरं तर सर, कुठून आपण त्याला अटक केलंय, म्हणजे तो कुठं होता नेमका? गावाच्याच एका भागातून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. म्हणजे तो शेतातच होता लपून? असं काही तुम्ही गृहीत धरू शकता. असं किती लोक होती या पूर्ण तपासामध्ये? कारण आपण बघतोय खूप, म्हणजे गेले 3 दिवस तुम्ही सातत्याने आपल्या भरपूर टीम्स या ठिकाणी कार्यरत होत्या. झोन 2च्या टीम्स होत्या, क्राईमच्या टीम्स होत्या, डॉग स्क्वॉड होतं, ड्रोनचे पथकं तुम्ही बघितले असतील, इतर जिल्ह्यांचे हे सुद्धा होते. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गावातले नागरिक, गावकरी, आसपासचे पंचक्रोशीतले सगळे नागरिक आणि गावकरी यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. अगदी पोलिसांच्या प्रयत्नाला अखेर यश आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याच गावातून गेले 3 दिवस तो इथंच होता आणि पोलिसांनी आता अखेर त्याला अटक केलेली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे.